मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी एक शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि जून 2025 मध्ये ज्या ठिकाणी जे पाहिलं तर अतिवृष्टी पूर झाला होता आणि त्यांच्यामुळे तिथलं जे काही शेतीचं नुकसान वगैरे झालं असेल त्या विभागामध्ये त्यांच्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये जर सर्वप्रथम पाहिलं तर आपण पाहू शकता की 6 ऑगस्ट 2025 चा हा जी आर आहे आणि या जी आर नुसार जर पाहिलं तर राज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये जून 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे। आणि या अनुषंगानं जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर जे काही नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन असेल त्याच्यामध्ये अतिवृष्टी असेल किंवा पूर यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी जर पाहिलं तर त्या संपूर्ण छत्रपती संभाजीनगर विभागामधील छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड व बीड या 4 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पूर आला होता आणि त्याच्यासाठी निधी वितरित केला आहे। एकूण जर निधी पाहिलं तर आपण 14,56,64,00,000 एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे। आणि हा निधी सर्वप्रथम जर पाहिलं तर जे काही लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांच्या डायरेक्टली बँक खात्याला म्हणजे त्यांच्या लाभार्थ्याला जी काही बँक लिंक असेल आधारशी लिंक म्हणजे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये हा निधी वितरित करण्यात येणार आहे डीबीटीद्वारे डायरेक्टली। त्याच्यामध्ये जर पाहिलं तर कोणत्या जिल्ह्याला किती निधी दिला जाणार आहे त्याच्यासाठी जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरसाठी 16,01,000 रुपये इतका निधी दिला जाणार आहे। हिंगोली जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर 3,60,45,000 एवढा निधी दिला जाणार आहे। आणि नांदेड जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर 10,76,19,000 एवढा निधी दिला जाणार आहे। आणि बीड जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर त्याच्यामध्ये 1,99,000 असा एवढा निधी दिला जाणार आहे। आणि एकूण जर निधी पाहिलं तर जून 2025 मध्ये जे काही या 4 जिल्ह्यांसाठी नुकसान झाल्यामुळं 14,56,64,00,000 एवढा निधी हा वितरित केला जाणार आहे। हा झाला छत्रपती संभाजीनगर विभाग याच्या अंतर्गत मधला। त्यानंतर जर दुसरा विभाग पाहिलं त्याच्यामध्ये आहे अमरावती विभाग। यामध्ये सुद्धा जून 2025 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर झाला होता आणि त्यांच्यामधील जे काही शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं त्यांच्यासाठी सुद्धा मदत देण्याची जाहीर केलेली आहे। त्याचा जर जी आर पाहिलं तर 6 ऑगस्ट 2025 म्हणजे आजच त्यांचा पण जी आर निर्गमित झालेला आहे। याच्यामध्ये जर पाहिलं तर जे काही या विभागामधील अमरावती असेल, अकोला असेल, यवतमाळ असेल, बुलढाणा असेल तसेच वाशिम या जिल्ह्यामध्ये जर अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी हा एकूण निधी जर पाहिलं तर 86,23,38,000 एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे। आणि हा जो काही निधी आहे जे पात्र लाभार्थी असतील त्यांच्या डायरेक्टली डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये हा सुद्धा निधी वितरित केला जाणार आहे। तर कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी दिला जाणार आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत। त्याच्यामध्ये जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर 2,75,79,000 एवढा निधी दिला जाणार आहे। अकोला जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर 4,05,90,000 एवढा निधी दिला जाणार आहे। यवतमाळ जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर 25,45,000 एवढा निधी दिला जाणार आहे। आणि सर्वात जास्त जर पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये जास्त नुकसान झालेलं होतं त्याच्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या सुद्धा 90,000च्या वर होती आणि त्यांच्यासाठी एकूण निधी जर पाहिला तर 74,45,03,000 एवढा निधी दिला जाणार आहे। आणि वाशिम जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर एकूण निधी दिला जाणार आहे 4,71,21,000 एवढा निधी असा एकूण या 5 जिल्ह्यांसाठी जर पाहिलं तर एकूण निधी दिला जाणार आहे। अमरावती जिल्ह्यासाठी टोटल एकूण अशा 5 जिल्ह्यांसाठी एकूण अमरावती विभागासाठी जो निधी दिला जाणार आहे तो 86,23,38,000 एवढा निधी दिला जाणार आहे। आणि त्याच अंतर्गत आपण आणखी एक अपडेट पाहणार आहोत। त्याच्यामध्ये जर पाहिलं तर सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये सुद्धा धाराशिव असेल, छत्रपती संभाजीनगर व धुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी आणि पूर यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं होतं त्यांच्यासाठी सुद्धा नुकसान भरपाई देण्यासाठीचा जर जी आर आहे तो 6 ऑगस्ट 2025 म्हणजे आजच निर्गमित झालेला आहे। अनेक जी आर निर्गमित करण्याच्या अनुषंगानं याच्यामध्ये सुद्धा हा जी आर डायरेक्टली निर्गमित झाल्या कारणानं अतिवृष्टी व पूर या कारणाच्या जे काही नुकसान झालेलं असेल त्यांच्यासाठी जो निधी दिला जाणार आहे 268,08,83,000 एवढा निधी देण्यात आलेला आहे। आणि तो जो निधी आहे तो सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये या 3 जिल्ह्यामध्ये ज्यांचं नुकसान झालेलं होतं त्या पात्र लाभार्थ्यांच्या डायरेक्टली डीबीटीद्वारे थेट खात्यामध्ये बँक हस्तांतरण हा निधी केला जाणार आहे।
कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी दिला जाणार आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर विभागामधील धाराशिवमध्ये जर पाहिलं तर हा निधी दिला जाणार आहे ऑक्टोबर 2024 आणि दोन्ही त्याच्यामध्येच नुकसान झालेलं होतं. लाभार्थ्यांची संख्या सुद्धा त्याच्यामध्ये होतं. ऑक्टोबर 2024 जे काय असेल त्यांच्यासाठी एकूण निधी दिला जाणार होता आणि छत्रपती संभाजीनगर यांच्यामध्ये सुद्धा हा निधी दिला जाणार आहे. आता एकूण विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्यासाठी जर निधी पाहिला तर त्याच्यामध्ये 268,08,79,000 एवढा निधी आहे. आणि धुळे जिल्ह्यामध्ये थोड्या प्रमाणात फक्त एक शेतकऱ्याचं नुकसान झालेलं होतं, त्यांच्यासाठी 4,000 रुपये एवढा निधी दिला जाणार आहे. सर्वात जास्त जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्यासाठीच दिला जाणार आहे. त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं हे तिन्ही GR आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि धुळे या जिल्ह्यामधील नुकसानीसाठी भरपाई मिळणार आहे. त्यानंतर जर पाहिलं आपण तर तो दुसरा GR पाहिलेला होता. अमरावती विभागामधील जर पाहिलं तर त्याच्यामध्ये जे काही जिल्हे होते त्यांच्यासाठी हा निधी दिला जाणार आहे जून 2025 नुकसान झालेलं. आणि शेवटचा आपण जो GR पाहिच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये जे काही जून 2025 अंतर्गत नुकसान झालेलं होतं त्यांच्यासाठी हा निधी दिला जाणार आहे. अशा पद्धतीने एक छोटीशी अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जे या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा, कारण जेणेकरून पुढचं जे काही अपडेट असेल ते तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर मिळत जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.